4 महिने झाले तरी सरकारने या विषयावर कोणतीच हालचाल केली नाही. आरक्षण द्यायचे नाही असा सरकारचा ठाम निर्णय झाल्यासारखं दिसतं. मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण चालू केलं. आता त्याचा 5वा दिवस सुरू आहे. पण कोर्टाच्या पडद्याआड कोर्टाच्या माध्यमातून सरकार हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात येत आहे. जर हे सांगायची वेळ आली असेल तर प्रश्न असा आहे की गेले 4 महिन्यात सरकारने काय केलं? मराठा समाजाच्या प्रश्नांकडे सरकारला काही देणं घेणं नाही का? आणि यावर सगळे मराठा नेते गप्प का आहेत? हा एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात उभा राहिला आहे. सगळे ओबीसी नेते पत्रकार परिषद घेतात, नियम निकष ठरवतात, परंतु मराठा नेते हे विशिष्ट नेत्यांच्या पायाखालचे चाटुकार म्हणून वागत आहेत. हे कितपत योग्य आहे? समाजालाही या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल. स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागेल. कारण तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार हे खरे तर तुमचे प्रतिनिधी राहिले नाहीत, तर ते एका विशिष्ट प्रकारच्या राजकारण्यांच्या नेत्यांचे झाले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये असं स्पष्ट सांगणं मनोजदादांचं आहे आणि त्या आदेशाचं सर्व आंदोलकांनी पालन करावं. सरकारला तेच वाटतं की ह्या दंगली होऊन यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर त्या सरकारच्या प्रयत्नाला तुम्ही बळी पडू नका आणि मनोजदादांचा जो आदेश आहे तो पाळा.